नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। 1 ऑगस्टला किंवा 31 जुलैला उद्याच्या आपला परतीच्या प्रवासाबद्दलचा अंदाज देखील जाहीर होणार आहे। तत्पूर्वी तो आपण तारखा जाहीर अगोदरच केल्या, पण जे रिपोर्ट असतात, जे रिपोर्ट आपले सत्यामध्ये उतरले त्याच रिपोर्टवरती पुन्हा छाप मारायची आपल्याला तारखा वगैरे शेवटपर्यंतचा दिवाळीपर्यंतचा प्रवास कसा राहील हे पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये उद्याची 31 जुलै काही भागांना ढगफुटीसारखी तर अतिवृष्टीसारखी पर्जन्यवृष्टी करणारी जी काही कंडिशन्स आहेत त्या तालुक्यांची, त्या जिल्ह्यांची नावं याच व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण पाहणार आहोत। आज 30 जुलैला तुम्हाला मी सकाळी पण अंदाज दिलाय, काल 4-5 दिवसापासून सांगतोय की ह्या 3-4 दिवसामध्ये महाराष्ट्र व्यापणार आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये आगेकूच झालेली आहे। जो तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचा हा जो काही भाग आपण बघतोय, थोडा नेटवर्कचा इश्यू आहे, ह्या भागापर्यंत जे काही कमी दाब बंगालच्या उपसागरातनं बाष्प आणतंय खानदेशपर्यंत, विदर्भापर्यंत आणि तेच महाराष्ट्राच्या दिशेने हा पाऊस सरकतोय। वारे भलेही आपल्याला पश्चिम पूर्व दिसत असले तरी त्याचा जो दाब आहे ढगांचं बाष्प ढकलण्याच्या बाबतीमध्ये ते चांगलं प्रभावी आहे। जवळपास मराठवाडा कमी अधिक प्रमाणात का होईना व्यापला आहे, विदर्भही जवळपास व्यापल्यात जमा आहे। जे पर्जन्यमान भाग होते त्यांना बारीक पडायचा तिथे देखील मोठा पडतोय, ते आपण कमेंटमध्ये पाहूयाच। आणि खानदेशचा जो विषय आहे, संध्याकाळच्या वेळेला नंदुरबार, जळगाव हा भाग देखील आजही तिथे चालू आहे, पण जी काही जास्त मोठ्या पावसाची व्याप्ती आहे ती 31 जुलैला धुळे, नंदुरबार, शहादा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगरचे पण काही भाग, बुलढाणा जिल्ह्याचे पण काही भाग, भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड, वैजापूर, सोयगाव हे जे काही शिरपूर वगैरे भाग आहेत यांना देखील 24 तासामध्ये उद्याच्या संध्याकाळपर्यंत वाढ होणार आहे। ठीक आहे, आता थोडं पुणे सर्कल आणि इंदापूर हे जे काही भाग आहे, सांगली, सोलापूर 30 जुलैलाच आजच्या रात्रीपर्यंत हा पाऊस येईल आणि हा जो प्रस्थापित पाऊस आहे, चालू पाऊस आहे, तो 31 जुलैपर्यंत खानदेश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या उत्तरेकडील भागापर्यंत चालू असणार आहे। अजून मराठवाड्यामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये जो जात आहे आणि मराठवाड्यामध्ये जो चालू आहे, या पावसाचा जो काही जोर आहे सकाळच्या 11 वाजेपर्यंत, काही ठिकाणी 8 वाजेपर्यंत किंवा पहाटेपर्यंत 12 घंटे अजून तो पाऊस आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे, जे उघडीप मागतायत ते शेतकऱ्यांना, यामध्ये एक व्यवस्थित असं सजेशन आपण केलेलं आहे की 3 दिवस 1 ऑगस्ट, खरं तर उद्या सुद्धा लातूरसह नांदेड, जालन्यामध्ये थोडी उघडीप पाहायला मिळेल दुपारनंतर, पण वारे जोराने आहेत, बारीक बुरबुरचे सटकारे याच्यामध्ये राहतीलच। पण परत महाराष्ट्रामध्ये 3 ते 5 तारखेदरम्यान सुरुवात होणार आहे। सुरुवात 3 तारखेला, 2 तारखेला सुद्धा नांदेड वगैरे भागात पाऊस आहे, मोठी उघाड नाहीये, मोठा असा तुम्हाला 4-5 दिवस कामं करतील असं नाही। हा, ते करताही येतील। कुठला भाग आहे तो मग छत्रपती संभाजीनगरचा जो काही वरचा भाग आहे या परिसरामध्ये ह्या नेटवर्कचा इश्यू आहे आणि त्यामुळे नकाशा लागला पाहायला वरती, डिजिटल बोर्ड सोडून पोहतो की काय। हा जो गॅप आहे, इथे वारे जास्त जोराने राहतात ह्या पट्ट्यामध्ये, अहिल्यानगर इथे मिळू शकतो एक 6-7 दिवसाचा गॅप, 2 तारखेपासून 6-3-4 म्हणजे एवढा मी मोठा गॅप नाही, 4 दिवसाचा गॅप मिळू शकतो। पण हा जो काही नांदेड पट्टा, इथे आता नकाशाची नावं आपण हाईड केलेले, मॅप पण हाईड केला, फक्त वाऱ्याचा आणि ह्याचं डायरेक्शन दिसते। तर इथे जवळपास बीड जिल्ह्यापासून, जालन्यापासून, बुलढाण्यापासून ते जे खालचे भाग आहेत, संपूर्ण विदर्भ आणि संपूर्ण मराठवाडा, बीड, लातूरसह, धाराशिवसह पाऊस पुन्हा 3 ऑगस्ट पासून ऍक्टिव्ह होणार आहे। सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। 3 ऑगस्ट पासून ऍक्टिव्ह झालेला पाऊस थांबेल कधी हे आज नाही सांगू शकत। सांगता आलं तर ते 9 ऑगस्टला, 8 ऑगस्टला आपण आधी सांगितलेलं आहे, तिथपर्यंत समजलं आहे। पण ज्यावेळेस 3 ऑगस्टला हा चालू होईल, 3, 4 आणि 5 ह्या ज्या तारखा आहेत ह्या वाढीव आहेत, म्हणजे ह्या वाढ जसं 26-27 ला सुरुवात झाली अनेक ठिकाणी, तसंच सेम पॅटर्न जो आहे तो ह्या
3-4ला सुरुवात करेल, 5 पर्यंत महाराष्ट्राचा 70% भाग घेईल आणि परत 6 ऑगस्ट पासून तो 7-8 ऑगस्टला 90%, 95%, 100% भाग घ्यायला सुरुवात करू शकतो. म्हणजे असा पॅटर्न ह्या 2 आठवड्याचा आहे. मग 31 तारखेबद्दल उद्याच्या जुलैच्या बोलायचं झालं तर नाशिककरांना, खानदेशकरांना, जळगावकरांना, छत्रपती संभाजीनगरकरांना अलर्ट आहेत. मग तो उत्तरेकडील भाग असू शकतो किंवा उत्तर महाराष्ट्र आपण सरळ म्हणू शकतो. अलर्ट म्हणजे काय आहे की काही ठराविक गावं अशी आहे की तिथे मोठा पाऊस पडू शकतो, नदी नाल्यांना पाणी सुद्धा येऊ शकतं. आणि जायकवाडी जे धरणाचा विषय आहे, आपण 75% सांगितले 2 ऑगस्ट, ते 70% झालंय. आता 5% तर कोण्या हालतमध्ये असं बी होणार आहे. ठीक आहे, तर मग त्या पावसाचा प्रमाणात देखील वाढ होऊ शकते. कदाचित 75 ऐवजी 80 पण होऊ शकतं. परतीच्या पावसाचं पाणी कुठे ठेवाल ही सुद्धा परिस्थिती गोदाकाठच्या शेतकऱ्यांना देखील पुढील मे महिन्याच्या एका महिन्यानंतर हे प्रश्न उद्भवणार आहेत. आता विषय असा आहे की 3 ऑगस्ट पासून ते 8-9 ऑगस्ट पर्यंत पुन्हा पाऊस आहे. थोडा सुद्धा महाराष्ट्रामध्ये गावानुसार, तालुक्यानुसार एक वेगळा गॅप मिळेल, पण असा मोठा 20 दिवसाचा बखाड अजूनही निदर्शनास निघत नाही. ठीक आहे, आता हे समजलं तुम्हाला. पंढरपूर एरिया वगैरे भाग जो आहे पर्जन्य छायेमध्ये, हा पॅटर्न सुद्धा काय आहे, पुढच्या वर्षी कसं इथे राहू शकतं, या पॅटर्नची पद्धत वर्षानुवर्ष वाढत चालली आहे. जुलै आणि जून यांना कधीही परेशानच करणार आहे. 10 साल 5 सालातून 1 साल यांना चांगलं येईल आणि आता अशा सामना करायचा आहे, ते सुद्धा त्यामध्ये आपण सांगणार आहोत. आणि हा व्हिडिओचा मुद्दा फक्त एवढाच होता की बंगालच्या उपसागरातला जो काही कमी दाब आहे, हा MP वगैरे भागातनं जे काही बाष्प गोळा करून महाराष्ट्राच्या सीमेवरती आणतोय. त्यामुळे हे जे काही तुम्हाला वारे दिसतात राजस्थान, गुजरात मार्गे, इथे उद्याच्याला खानदेशला काय घडू शकतं शब्दाने जर सांगितलं तर ते भंपकपणा वाटेल, पण काही मोजक्या भागात ते घडणार आहे. म्हणजे अलर्ट जळगाव, खानदेश, धुळेकरांना, बाय चान्स बुलढाण्याला सुद्धा. आणि जर या अरबी समुद्रातल्या वाऱ्याने थोडी जरी कमकुवत परिस्थिती दाखवली तर इथे सुद्धा जालन्याच्या उत्तरेकडील भागांना सुद्धा हा प्रभाव पडू शकतो. ठीक आहे, आणि हे जे वारे एक लागोपाठ बाष्प पुरवठा करतात, हे खंडित पुरवठा करणार आहेत. वाऱ्यामुळे फक्त ढग पळतील. ठीक आहे, जे बरसायचे आहेत ते पळतील, ढग तर चालूच राहणार आहेत. फवारे फुगारे हे 1 ऑगस्टला पण आहेत, 2ला पण आहेत. क्लिअर खट अशी उघाड स्वच्छ वातावरण दिवसा परेशान नाही करणारा हे मोजक्या गावखेड्यांना मिळू शकतं, पण सर्वदूर चांगली उघाड नाहीये. 3 दिवसामध्ये खतं वगैरे चालतील. काही ठिकाणी जर जास्त पाऊस झाला तर वापसा होणं, पुन्हा पाऊस येणं, हे सुद्धा प्रकार घडणार आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा 3-4 ऑगस्टला परत राज्यामध्ये पाऊस वाढतोय. तो 8-9 ऑगस्ट पर्यंत राहणार आहे, वाढत जाऊन त्यानंतर पुन्हा 4-5 दिवसाचा टप्पा घेईल. परत 17 ऑगस्ट पासून विहिरीच्या पाण्याचा जो काही प्रश्न आहे, सध्या आता 30% भागांचा मिटणार आहे अशी प्रणाली आज 24 तासामध्ये आहे. काही ठिकाणी तसं पाणी पडला सुद्धा आहे, पण काही जमीन अशा 3दा वाहुणी झाला तर तिला थोडंसं अर्धा परस पाणी येईल. काही नदीला पाणी पण गेले, त्यांचे पण व्हिडिओ मिळालेत. अजूनही संध्याकाळी खानदेश वगैरे भागाचे व्हिडिओ यायचे बाकी आहेत, ते सुद्धा होणार आहेत. पण पाण्याच्या बाबतीत, विहिरीच्या पाण्याच्या बाबतीत टेन्शन एकानेही घेऊ नका. अजूनही तुम्हाला सांगतो, पावसाळा पुढचा जो अध्याय आहे तो खूप खतरनाक आहे. तो येणाऱ्या रिपोर्टमध्ये 1 ऑगस्टला समजून जाईल. आणि एक विनंती आहे, आपलं जे काही आतापर्यंत व्हिडिओमध्ये बोललो नाहीये ते मी बोलतो आता तुम्हाला, की आपले फॉलोअर्स वर्ग, आपला सबस्क्रायबर वर्ग, तुमचा जर मला तुमची इच्छा असेल तर तेवढा सपोर्ट राहू द्या, फॉलोअर्स रुपी आणि सपोर्ट रुपी. कारण त्याचं मागचं गणित असं आहे की आता इथून पुढे फेक चॅनल, फेक व्हिडिओज, फेक थंबनेल्स याचा तुम्हाला सुद्धा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ओरिजिनल जिथे तुम्ही हवेत तिथे एवढंच माझं म्हणणं आहे. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद. आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.